नमस्कार मंडळी, तर जय शिवराय सर्वांना। तर इथून पुढे तुम्हाला तर जम्मूचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जम्मूला इतका पाऊस चालू आहे, भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे 2-3 दिवसापासून। आणि आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशीपासून सुरुवात झाली, त्याच्या आधी तर भरपूर गरमी होती आणि आता पाऊस चालू आहे तर थोडं वातावरण पण थंड झाले। कारण जम्मूचं टेम्परेचर पण थंडीमध्ये पण टेम्परेचर तितकंच हाय असतं आणि गरमीमध्ये पण तितकंच हाय असतं। भरपूर गरमी होते आणि मग नंतर पाऊस पण खूप जास्त होतो आणि लगातार मग पाऊस चालू झाला का 2-3 दिवस सारखाच चालू असतं। पाऊस आलाय म्हटल्याच्या नंतर ही मॅडम काय शांत बसणार नाही, तिचं लक्षच होतं खिडकीतून की मी कधी बाहेर जाईन आणि कधी पावसात भिजेन। आणि मग त्यानंतर मग थोडासा पाऊस कमी झाला तर रडत होती, मग मी खाली घेऊन आले तिला। तर किती पावसात भिजली म्हणजे तिला इतका आनंद झाला की काही सांगायलाच नव्हतं, कारण पहिल्यांदाच पाऊस झाला इकडे आणि घरी गावाला तर तेव्हा तर पाऊस नव्हता झाला आणि इथे आल्याच्या नंतर पहिल्यांदाच पाऊस झालाय, म्हणजे जम्मूचा पहिलाच पाऊस म्हणता येईल। आणि मग खूप भिजली, म्हणजे इतका पण नव्हता पण हलका हलका येत होता। आणि असं काही सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आणि आज मी बनवते पापड। तर घरून पीठ आणलं होतं 1 किलोचं, तर म्हटलं आता इथेच बनवावं, कारण इथं घरी टाइमच नव्हता म्हटलं बनवायला। आणि तसंही प्रवासात मग जास्त तुकडे होतात त्याचे नाही का, भुगा होतो, तर म्हटलं मग इथेच बनवते। तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कसं बनवते काय। तर 1 किलो पीठ घेतले आणि 1 किलो पिठाला 1 किलोची ही पुडी 1 किलो पिठाला 1 पुडी घेतली आहे पापड मसाल्याची। हा पापड खार मसाला आहे, तर हा पण घरूनच आणला होता, इथं काही मिळत नाही त्यामुळे। तर सगळ्यात अगोदर मी मोठं भांडं घेतलं, मग माझ्याकडे मोठं म्हणजे परात होती, तर मग परातीमध्येच मळूया म्हटलं, कारण बरंच पीठ होतं 1 किलो। तर मग अगोदर चाळून घेतलं, त्यात थोड्याशा पिठाच्या गिठळ्या वगैरे होत्या त्या फोडून घेतल्या आणि मग त्यानंतर सगळं पीठ चाळून घेतल्याच्या नंतर मग त्यामध्ये मसाला वगैरे मिक्स केला। आणि मसाला 1 किलोला 1 पुडी बरोबर मापात होती, त्यामुळे त्यात काही मेजरमेंट घ्यायची गरजच नव्हती। तर मी सगळी 1 पुडी टाकून दिली त्यामध्ये आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं पीठ। कारण ही पापडाचं पीठ आहे ना, जास्त घट्टसर मळावं लागतं, कारण पातळ झालं तर मग पापड व्यवस्थित येत नाही। आपण जितकं पीठ घट्ट मळू तितकं ते पापड चांगले लाटता येतात। आणि मग थोडं थोडं करून पाणी ॲड करत गेले आणि मग इतकं घट्टसर असा गोळा मळून घेतला होता, कारण खूप जोर द्यावा लागतो मळताना आणि ते इतकं चिटकायचं हाताला। तर चांगला असा घट्टसर गोळा मळला पिठाचा आणि त्यानंतर मग सगळं जे परातीला हाताला चिकटलेलं होतं ते खरडून काढलं, कारण हे पापडाचं पीठ असं खूप चिकट असतं, ते जास्त हाताला चिटकतं। आणि त्यानंतर मग मी थोडंसं हातावर तेल घेतलं, जास्त नाही घ्यायचं, थोडंच घ्यायचं, कारण आपण जितका जास्त तेलाचा वापर करू तितके मग पापड नंतर थोडेसे खौट होतात तेलाने। तर आपण जितका कमीत कमी वापर होईल तितका तेलाचा करायचा। तर मी एकदम थोडंसं तेल घेतलं होतं हातावर, जेणेकरून हाताला चिटकू नये पुन्हा। तर मग हात मळून घेतला आणि मग थोडंसं असंच ठेवलं 2 मिनटं। तर हात वगैरे धुतल्याच्या नंतर मग मी काय केलं, एका कोणत्याही कॅरी बॅगमध्ये ठेवायचं भरून, चांगल्या कॅरी बॅगमध्ये। तर मग त्या कॅरी बॅगमध्ये ठेवल्याच्या नंतर काय होतं की सॉफ्ट राहतं आणि भिजतं आपलं चांगलं पीठ। आणि मग आपण 1-2 तासानंतर कामावरलं की घ्यायची मग पापड करायला, तर खूप छान भिजलं जातं पीठ आणि मी तसंच केलं होतं। तर सगळं कामावरल्याच्या नंतर मग जेवायला घेतलं आणि जेवणामध्ये बनवली होती भोपळ्याची भाजी आणि चपाती। तर त्यानंतर मग दुपारची वेळ होती, तर गरमी पण खूप वाढली, तर मग सरबत तर डेली होतोच आणि लाडूला तर खूप जास्त आवडतो, त्यामुळे मग तिच्यासाठी करावाच लागतो। त्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर ही कशी मध्ये लुडबुड करते, कारण असं काही काम करायला घेतलं आणि तिची मध्ये लुडबुड होणार नाही असं तर कधी होतच नाही। तर माझ्या आधी तिलाच एक्साइटमेंट असते की कोणते म्हणजे काय काम असेल, काय करणार। तर माझ्या आधीच लाटणं पोळपट घेऊन बसली होती, तर ते पीठ मळता मळता पोळपट पण तुटलं कारण जास्त जोर दिला त्याला म्हणजे पीठ मळताना आणि मग त्यामुळे ते मध्ये तडा गेला त्याला। तर थोडं वाईट पण वाटलं, पण जाऊ द्या, त्यावरच काम चालवलं नंतर मग। आणि त्याच्यानंतर पापड तर ह्याच्यावरच केले, आता इमर्जन्सीमध्ये कुठे मार्केटला जाऊन दुसरा घेऊन यायचं। तर मग तसेच पापड लाटले आणि मग 2-3 दिवसांनी दुसरा घेऊन आले। तर ती पण तिचं लाटणं पोळपट घेऊन बसली तिला पण वाटतं की मी पण लाटावर, पण तिला काही लाटताच येत नव्हतं, तिथे जास्त चिटकून बसायचं त्याला पोळपटाला आणि मग ती चिडचिड करायची, तिला वाटायचं की माझं काय। तर हा व्हिडिओ भरपूर दिवसाचा आहे, म्हणजे 15-20 दिवस झाले असेल तेव्हाचा आहे, कारण मी गावाकडे होते तर तिकडे मला व्हिडिओ व्लॉग टाकायला जमत नव्हतं।
तर मी इथं आल्याच्यानंतर मग ते गावाकडचे ब्लॉग शेअर करत होते तुमच्यासोबत. तर हे मग इथालचे ब्लॉग असेच थोडे लेट होत गेले, तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ लेट पोहोचलाय. पण पापड आपले पावसाच्या अगोदरच झाले होते. इकडे 1-2 दिवस पाऊस झाला, त्याच्यानंतर काही पाऊस झालाच नाही. भरपूर ऊन होतं आणि अजून पण खूप गरमी आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.